सगळेजण उठून अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदना विनाश सकळ देवादी देवा कृपळवादी केशवा मानंदा मानभुवा सदाशिवा सद्रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा श्रीसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहार मदन मूर्ती भवतारका दंता स्थिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुण निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठावद्यावाजी चरणी हेच करत असे विनवणी भवबंधनी सकळ देवादी देवा कृपाळवादी केशवा मानंदा मानवा सदाशिवा हनुमंतराय सांगत होते या जगामध्ये कितीही मोठी वस्तू असू द्या, ज्या वस्तूमध्ये राम नाही ती मला कोणतीच गोष्ट प्रिय महाराज राग मानू नका, आप्पाचं तुमच्यावर प्रेम आहे हे ध्यान ठेवा. सांगा दूरदृष्टी असते माणसाची. मला सांगा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत, तालुक्याच्या महिला प्रमुख आहेत, आप्पा आहेत किंवा मी आहे, कुणी अन्य आहेत, सगळेजण कार्य करत असतात. कसं एक नाही गोष्ट चुकत असते माणसाची, त्याला माहिती असतं सगळं. लक्षात ठेवा, कार्य करावं, जरूर कार्य करावं. पण या तुमचा आमचा खरंच योगायोग आहे की आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या या महाराष्ट्रात ज्यांनी नाव गाजवलं असे जिल्हा प्रमुख आपल्याला मिळाले. 462 लोकांच्या पगार झाल्या. अजून तुम्हाला सांगतो काय मानधन लोकांना महाराज मिळवून देणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही अजिबात त्याच्याविषयी काय ही करू नका. अहो महाराज, संताची कशा अवस्था असते माहिती का? सहज बोलणे हित उपदेश करून सायास. महाराज संताच्या सहज बोलण्यामध्ये माणसाचा उद्धार होते, सहज बोलण्यामध्ये उद्धार होते. महाराज होते का नाही? मग संतावर विश्वास ठेवायला शिका महाराज. राजाओ एक ध्यान ठेवा, आरणचे असणारे तुम्हाला सांगतो सावतवा किंवा आपल्या जवळचे असणारे कोण आहेत ज्यांनी परीक्षकची भूमिका निभवली. अहो देव त्यांच्यासाठी स्वतःहून, अहो पंढरपूरला न जाता आलं तरी देव स्वतःहून मळ्यात आले, स्वतःहून गोरोबा काकाच्या आळ्यात बसली. मग बसली का नाही येऊन? अवस्था काय आहे? देवावर जसा आपला दृढ विश्वास ठेवा, संताच्या पायी हा माझा विश्वास. कसा विश्वास लागते महाराज? विश्वास ठेवा. एक ना एक दिवस सूर्य प्रकाश एकट्याला देत नाही महाराज, सूर्यप्रकाश सर्वांना देतो. एक ना एक दिवस तुमचा प्रकाश होणार आहे, तुमचं नाव होणार आहे. पण दम काढायला शिका महाराज. ज्या वेळेस महर्षी, मला जगामध्ये 5 राजामध्ये एक नाव आहे शिवाजी महाराजांचं. ज्या वेळेस तुकोबरायचं कीर्तन चालू होतं आणि महाराज येऊन बसले होते, विधी अवस्था झाली एक वेळेस महाराजांची. झालती का नाही शिवाजी महाराजांची विधी अवस्था? नको म्हणले, हा मायारूपी प्रपंच आईला गेले, जिजाबाईला सांगले नको मला हा प्रपंचात चालवायचं नाही, रयतच मला चालवायची नाही. त्यावेळेस का परिणाम झाला म्हणून जिजाबाईला सुद्धा कोडं पडलं होतं. आणि त्यावेळेस अंतर्ज्ञानानं बघितलं होतं तुकोबरायांनी. आणि त्यावेळेस महाराजांना येऊन समजावून सांगितलं होतं, महाराज मी माझ्या ठिकाणावर मी कार्य करतोय. माझं कार्य काय आहे? आध्यात्मिक धर्माचं पालन पोषण, धर्माला जागृत करणे. आणि तुमचं काय काम आहे? रयतेचं पालन पोषण करणं. ह्या दोघांची जर जोड एकत्र असली, ह्या दोघांची जर जोड एकत्र असली ना तर रयत कशी चालते हो? तसं राजाने कालिदासाला प्रश्न केलता, कालिदासा, हे कालिदासा तुला काय प्रिय आहे रे? या जगामध्ये काय प्रिय आहे? त्यावेळेस कालिदासाचं एकच वाक्य आहे महाराज. कालिदासाला विचारलं तर तुला काय आवडते, कुणाचं नाव घ्यायला आवडते? त्यावेळेस कालिदासानं फार मार्मिक उत्तर दिलं, राजाओ शास्त्र सांगताय मला सगळ्यात जर कुणाचं नाव घ्यायला आवडते तर माझ्या प्रिय पत्नीचं नाव घ्यायला आवडते. ह्याचं कारण काय आहे? नाण्याला 2 बाजू आहेत.
संसाला मला गाडी आहे, 2 चाकाची गाडी, 1 चाक मोडलं तर गाडी चालत नाही. तसं स्त्रीला पुरुषाची गरज आहे आणि पुरुषाला स्त्रीची गरज आहे. एखादा पुरुष यशस्वी व्हायचा म्हणजे स्त्री माग लागते का नाही? किंवा एखादी गोष्ट पुरुष सुद्धा मागला, तसं महिलांना उत्सवित करतो आमच्या लंगरे मॅडम. आता कशा बोलल्या बघा, बघितलं का? काय म्हणल्या? मोठा कार्यक्रम घेऊ. अभिनंदन आहे. कार्यक्रम कुणाचा मोठा व्हावा? भगवंताचा कार्यक्रम मोठा. ही भगवंताचाच कार्यक्रम आहे बरं का. जन्म नाही रे पुन्हा, आहे का पुन्हा? हा, जन्म मला सांगा हाय का पुन्हा? अजिबात नाही. मग मला एवढं सांगा, वेळात वेळ काढून भगवंताची सेवा करी जावा. वेळ काढा भगवंताला, पुन्हा नाही बरं का हे आयुष्य. बोलू आपण, नक्की बोलू. मी ज्यावेळेस काल महाराजांनी मला उमरग्याला बोललेलो होतं, गेलतो. अहो किती महिला होत्या हो, 500 महिला असतील होते का नाही का महाराज? चालते असतं काय महाराजांना काय फुलं उधळाली त्यावेळेस. खरंच माझा पांडुरंग मला आठवला महाराज. प्रत्यक्ष आज सुद्धा काय अवस्था हो. आमच्या लंगरे मॅडमने हातात ज्यावेळेस फुलं दिली ना, खरं हा बडा सत्कार हो, सगळ्यात सर्वश्रेष्ठ मान आहे. अजून काय पाहिजे जगामध्ये महाराज? तुम्ही मला या ठिकाणी बोललो तर आप्पा मला सकाळी म्हणे काही करा बायस महाराज यावर का गडबडीत विसरून गेलो मी. तुमचा फोनच लागत ना महाराज. खरं सांगायला काय आप्पा दिलगिरी व्यक्त करतो, माफी असावी. राहा जावा महाराजांना मार्गदर्शन, महाराजांना फोन करीत जावा. महाराज वेळोवेळी तुमचे काम करतील राजाओ. आमच्यावर रुसू नका, तुमचे हात जोडणं आहे. तुम्ही आम्ही तुमचे पायीक आहोत लक्षात ठेवा. तुम्ही आहोत तर आम्ही आहोत लक्षात ठेवा. तुम्ही नसल्यावर काय करणार हे कोण बोलणार आहे? बोलणार आहे का तुम्ही? आणि मला सांगा, मग तुम्ही आमच्यावर राग जरूर करा, पण प्रेमानं करा. आप्पा करते नाही राग. आज मला सांगा, आपल्या या जिल्ह्याला फार मोठं नेतृत्व लाभल्यावर का भोळं बाबडं असणार महाराज सगळ्यांचं ऐकून घेतात. महाराज कधी राग करत नाही कोणाला. चोरे महाराजांनी कधी राग केलेलं बघितलं कोणाला? बघितलंय का मला सांगावर? असं नेतृत्व तुम्हाला सांगतो मिळणं ही सुद्धा आपलं नशीब आहे. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. वेळात वेळ काढून सकाळी 9-10 वाजल्यापासून तुम्ही इथं हजर आलात, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. महाराज सुद्धा या कार्यक्रमाला वेळेवर आले त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि पुन्हा तुम्ही मोठे या कार्यक्रम गावात व्हावे. या कार्यक्रम गावात भरपूर झाले, अजून व्हावे एवढीच या ठिकाणी अपेक्षा बाळगून मी माझे 4 शब्द संपवतो. जय राम. चांगल्या शब्दामध्ये आपलं त्या ठिकाणी म्हणणं मांडलं. आपल्या वारकरी साहित्य परिषदेचं ब्रीदवाक्य आहे, आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही, शब्दाची शस्त्रे यत्न करू. या प्रकारे त्या ठिकाणी आपलं निरूपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आता या पुढील त्या ठिकाणी मांडल्यावर हरिभक्ती परायण ते शांत चित्ताने ऐकून घ्यायचे. झालो तुमच्या लागलो निज चरणा. वारकरी साहित्य परिषदेचा 13वा वर्धापन दिन सोहळा सध्या विधानसभेचं वारं चालू आहे आणि त्या धावपळीत तुम्ही हा सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहात. तुम्हाला धन्यवाद देतो. अगदी उत्साहामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये, धावपळीमध्ये पंढरपूरची वारी असल्यामुळं अचानक नियोजन झालं. प्रत्येक ठिकाणी असंच झालं आहे. उमरग्याला तर चा कार्यक्रम त्यांनी उद्या कार्यक्रम आणि आदल्या दिवशी नियोजन केलं आणि एका दिवसात नियोजन करून कार्यक्रम पार पाडला. तसं आता ही थोडं झालं नियोजन आपली कार्तिकी एकादशी याच्यामध्ये आल्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झालं. परंतु प्रत्येकाला मी म्हणतो तर एका ठिकाणी आपण कुठंतरी कार्यक्रम, पण प्रत्येकजण म्हणले छोट्या स्वरूपामध्ये ही केलं आणि मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा होता. परंतु ह्या विधानसभेचं ही आचारसंहिता, हे धावपळीत आणि वारी यामुळं थोडा विस्कळीतपणा आला. त्याची भर आपण पुढच्या वर्षी भरून काढू. त्याच्यामुळं तरी देखील आपण चांगल्या प्रकारे या वारकरी साहित्य परिषदेचा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. राजकीय मंडळी, विद्वान मंडळी प्रत्येकाने या आपल्या वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाला उमरग्याला चौगुले साहेबांची मुलगी, भूमला संजय नाना गाडवे, कळमला शिवाजी आप्पा कापशे, वकील साहेब असे बरेच असणाऱ्या थोर मंडळींनी येऊन आपल्या वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. आणि खरोखरच आता बायस महाराजांनी सांगितलं की हळूहळू ढाळे तुकोबारायसुद्धा काय म्हणतात, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. त्या न्यायाप्रमाणे हे आपल्या वारकरी साहित्य परिषदेची वाटचाल
ही प्रगतीपथावर आहे. फक्त बायस महाराजांनी सांगितलं तसं थोडा संयम. मी तुम्हाला या मंदिरामध्ये शब्द देतो, ग्वाही देतो, मला विश्वास आहे एक दिवस या संघटनेचा इतका उत्कर्ष झालेला असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. फक्त आपल्याला थोडा संयम, धीर, आपण जितकं थोडं हे बागू, आपण कष्ट बाळगू. ज्यावेळेस पहिल्यासून माझ्याकडे पदाला त्यावेळेस तर मी एकटाच होतो. मला हसत होती लोक, तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो. ही काय करायला लागले, गावगाव ही हिंडत एकटंच. मोटरसायकलवर उमारगा लोहारापर्यंत गेलो, तुम्हाला खोट सांगत नाही. आणि सर्वांना एकत्र करून लोकांच्या मनामध्ये विश्वास असतात. लोक गेल्यानंतर तर कोणी बोलतच नव्हते, पण तरी देखील आपण सर्व लोकांमध्ये विश्वास असणारा निर्माण केला. आणि अतिशय खडतर प्रसंगातून ही संघटना इथपर्यंत आली. 2014मध्ये माझ्याकडं अध्यक्षपद आलं. ह्याच्या अगोदर इथलेच होत सारोळा का सांजेचे अध्यक्ष होते, हां सांजेची. त्याच्यानंतर माझ्याकडे ही जबाबदारी आली. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, जसं माझ्याकडे जबाबदारी त्या पदाला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, इतकी भयानक परिस्थिती आहे सध्या. आपण एकत्र येण्याची गरज, काळाची गरज बनलेली आहे. काही लोक आपल्याला दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, असा प्रकार या समाजामध्ये चालू झालेला आहे. खूप मोठं षडयंत्र आपल्या धर्माविषयी, आपल्या साहित्याविषयी असणारं रचण्याचं काम समाजामध्ये चालू आहे. आपण खरोखर सावध होण्याची गरज आहे. धर्म टिकला तर देश टिकणार आहे, संस्कृती टिकणार आहे. त्याच्यासाठी आपल्या आपल्या धर्माविषयी आपण सहानुभूती, प्रचार, प्रसार, काळाची गरज. आता आपण एकत्र आलं पाहिजे. आपल्या आपल्यात भांडत बसण्यापेक्षा आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे. हाच वारकरी संप्रदाय, हाच वारकरी संप्रदायाची शिकवण तुम्हा आम्हाला साधू संतांनी दिलेले. एका विशिष्ट समुदायाला हाताशी धरून खूप मोठं षडयंत्र आपल्या हिंदू धर्माविषयी या समाजामध्ये चालू झालेलं आहे. आणि ह्यानं प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. बांधवांनो, आपण खूप झोपीत आहोत. काही लोक आतून इतकं असणारं षडयंत्र त्यांचं चालू आहे, हळूहळू सावकाश पद्धतीनं, ते आपल्याला सुद्धा समजायला तयार नाही. त्याच्यासाठी आपण एकत्र येऊन या संघटनेच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, मी उघडपणे काही बोलू शकत नाही, तुम्ही ओळखून घ्यायचं की जेणेकरून राजसत्तासुद्धा त्या राजसत्तेनं धर्मसत्तेला सोबत घेऊन काम करण्याची काळाची गरज आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायाला, रामदास स्वामीला सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण फडकवलं, तसं सुद्धा आज सुद्धा आपण जी राजसत्ता आपल्या संप्रदायाला धरून, जी राम मंदिर होण्यासाठी 500 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली, याच्यातून तुम्ही ओळखून घ्या. आणि आज आपण ताटमानी असणाऱ्या त्या राम मंदिरासमोर जाऊन दर्शन घेऊ शकतो. कारण काय, खूप मोठी असणारी, भयानक असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यासाठी आपला हिंदू धर्म जगला पाहिजे, आपला वारकरी संप्रदाय. आणि एकच ठिकाण असं राहिलेलं आहे हिंदू धर्माविषयी की जिथं लोक एकत्र येतात, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि तेच आता चालू घ्या, वारकरी संप्रदायावर कशी गदा आणायची, वारकरी संप्रदायामध्ये कसं बाधा आणायची, याचं सुद्धा खूप मोठं षडयंत्र आतून चालू आहे. त्यासाठी आपण एकत्र येऊन, कुणी कोर्सच्या माध्यमातून, तो आपलेच बांधव असतात, कुणी वीरशैवलिंगायत काही असतील, आपल्या विविध धर्म असतील, परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन आपुला तो एक देव करून घ्यावा, या तेने विने जीवा सुख नोहे, अशा प्रकारचं आपलं भगवान पंढरीश परमात्मा हे आपलं आराध्य दैवत आहे. त्याच्या छायेछत्रेखाली आपण चलत असताना, या परमार्थिक वाटचाल करत असताना आपण सर्वांनी गुण्यागोविंदानं वागवून या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून खूप मोठं असणार 36 जिल्ह्यामध्ये
आता जिल्हाध्यक्ष ग्रुप तुम्ही काही पाहिलं नाही, आमचा जिल्हाध्यक्ष असणारा एक ग्रुप आहे. 36 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असणारं या वारकरी साहित्य परिषदेचं कार्य चालू आहे. फक्त थोडा टाईम लागेल. आता कुठलीही गोष्ट तुम्ही एखादं आपलं एक घर चालवायचं म्हणलं तरी आपल्याला किती असणारं प्रसंगाला तोंड द्यावं लागतं हे आपण प्रत्येकानं. आता काही लोक म्हणतात महाराज कसं हो, किती दिवस झालं हे अजून काहीच नाही, पण होईल आपल्या माध्यमातून. मी तर सांगतो आपण कुणाकडे आपल्याला हात पसरायची गरज लागणार नाही. एक दिवस असा येईल की आपल्या पायावर, आपल्या संघटनेच्या जीवावर आपण आपलं सर्वच असणारं आपली श्रीमंती आपणच तयार करू, ही मी तुम्हाला शब्द देतो. आणि निश्चितपणे भगवान पंढरीश परमात्मा कुठलंही कार्य आपण तळमळीनं, अंतकरणातून, जिव्हाळ्यातून, विश्वासानं, त्यागभावनेनं जर केलं तर त्या कार्याला निश्चितच यश येतं. ही माझी खात्री, ही माझा देवावर असणारा विश्वास आहे. फक्त आपण निस्वार्थ भावनेने, चांगल्या अंतकरणाने, शुद्ध अंतकरणाने असणारं सेवा करावी. संघटनेच्या माध्यमातून मी अध्यक्ष, बायस महाराज सांगितलं मी अध्यक्ष नाही, आपण सर्वच अध्यक्ष. वारकरी संप्रदायामध्ये अध्यक्ष नाहीच. मी सारखं सांगतोय अध्यक्षपद ही नाहीच. आपण सगळे वारकरीच आहेत. आणि या वारकरी साहित्याच्या माध्यमातून, वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे आदरणीय आप्पाची चांगली तळपळ. आप्पाचा स्वभाव थोडा कडक, काही लोकांना वाटतं आप्पासारखं कावत येतच, परंतु आप्पाच्या कावण्यामागे त्यांची तळमळ असते. मला सुद्धा ते बोलतात, तुम्हाला सगळ्याच देखत सांगतो महाराज हे असं करायला लागलो, पण मी कसं करत असतोय, ऐकत असतो आप्पाचं, ऐकायचं हो आप्पा. त्याच्या मागं आप्पाची सुद्धा कशी असते, एक तळमळ असते. आपल्याला काय वाटतं की हे असं हो, असं कार्य हो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो, मी ज्याच्या मला सांगितलं मी सर्वांना सांगत असतो, आप्पाचं कोणी जास्त मनावर घ्यायचं नाही. पुन्हा आप्पाला तितकीच माया होती, पुन्हा अजून तितकीच माया येते आप्पाला, असं असतं. त्याच्यामुळं प्रत्येकानं असणारं आपलं हे कसं झालं तुम्हाला सांगू काय, कुटुंब झालेलं आहे. आपली वारकरी साहित्य परिषदमध्ये कुटुंब झालेलं आहे. आणि त्या कुटुंबामध्ये कसं असतंय, आपण एका कुटुंबामध्ये बहीण भाऊ, आई वडील जसं एका गुन्ह्या गोविंदानं राहतात, तसं आपण या गुन्ह्या गोविंदाने या संघटनेमध्ये राहायचं. का राहायचं, हिथं का कुणाला मला 10,000 रुपये अगर तुम्हाला काही, अगर तुमचं शेत अगर तुमचं अर्धा एकर मला घ्यायचं असं काहीच नाही. कडव्याची पिंडी एकत्र बांधल्यानंतर कसं असतंय आणि चिपाड अशी हिसकटल्यानंतर कसं असतंय, तसं या माध्यमातून आपण एकत्र केलं होऊन काहीही करता येतंय, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त थोडा धीर धरा. असं धीर असं होऊ नका, काहीच होईना, काहीच मिळाना, काय करेन का होईल. हां तसं आजी काय म्हणतात, आजीचं ऐका. हां होईल सगळंच होईल. ऐका थांबा. ह्याच्या अगोदर वारकऱ्याला 10-15 वर्ष झालं, एक तरी वारकऱ्याला तिथं असणारं मानधन मिळत होतं का? नाही. आपण महागाला जेवढा कोटा होता तेवढं एका वर्षातच भरून काढला. ही कुणाची कृपा आहे? पांडुरंगाची कृपा. ही कशामुळे साध्य झालं की आपल्या वारकरी साहित्य परिषदेमुळं, आपल्या संघटनेमुळं साध्य झालं. आणि पुढं सुद्धा होईल. आणि मी तुम्हाला अजून दुसरी सुद्धा आपलं एक आनंदाची बातमी आपल्याला मिळाली, केंद्रीय स्तरावर सुद्धा आपल्याला तिथून असणारा संपर्क चालू आहे. जसं ह्याच्यामध्ये काय झालं, त्या लोकांना अजून केंद्राच्या माध्यमातून सुद्धा आपण अनुदान देण्याचा प्रयत्न, संपर्क चालू आहे. जवळजवळ 75-80% आपण त्यांचं सगळं कॉन्टॅक्ट केले. पण आपण कसं करतो, आपल्याला लोकांना कुणाला धोका होऊ नये, आपल्यावर जी लोकांचा विश्वास आहे त्या लोकांचा असणारा कुणाला धोका होऊ नये, दगाफटका होऊ नये, त्या हिशोबानं ह्यानं आपण केंद्राच्या सुद्धा काही योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून आपण वारकरी संप्रदायाला, आपल्या संघटनेतील लोकांना न्याय देण्याचं काम होईल. जे आपण तुम्हाला जे शब्द दिले ते शब्द निश्चितपणे हळूहळू कशा का स्वरूपातून आपण पूर्ण करू, ही तुम्हाला मी शब्द देतो. तुम्ही काळजी करू नका. कशा ना कशा स्वरूपात भगवान पंढरीश परमात्मा आपल्याकडे पाहतंय. ते कशा ना कशा स्वरूपातून केतून ते निश्चितपणे आपल्याला न्याय देण्याचं काम करणार आहे, एवढाच विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. मला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. आपण सर्वजण या ठिकाणी जमलात.
अशाच एका भावनेने, एका जीवानं, मी जसं सांगितलं आपलं कुटुंब आहे तसं ते एका जीवानं सर्वांनी मिळून आपण काम करू. माझं चुकत असलं तर मला तुम्ही सांगत जा, महाराज हे तुमचं चुकायला, आप्पाचं चुकायला लागलं, आप्पाला मी फोन करून, पण आपल्या घरातली घरात आप्पा असं असं व्हायले, ह्याच्यात काही आप्पाला राग येणार नाही. तुम्ही लहान असलो तर मी कसं तालुका अध्यक्षाला बोलू, हे आपला घरातला विषय. मॅडमकडून काही चुकत असेल तर मॅडमला सुद्धा बोला, बिनधास्तपणे बोलायचं. मॅडमच्या वतीने मी तुम्हाला सांगतो, मॅडम असं असं आपल्याला करायचं, असं एकूणमेकाचा असणारा संवाद झाला तर त्याला थोडा अजून गोडवा तयार होतो. आता तुमच्या गावातल्या विषयी तुम्ही बोलणारच नाही. जे आपण सांगितले या संघटनेचे ध्येय धोरणं ही प्रत्येकानं मनात ठेवून, ध्यानात ठेवून चालावं. आणि असं जर एकीनं चाललं तर निश्चितपणे आपल्या कार्याला भगवान पंढरीश परमात्मा यश देव अशी प्रार्थना पांडुरंग परमात्म्याकडे करतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. जय ज्ञानोबा महाराज, जय तुकोबा महाराज. ठिकाणी एक तुम्हाला प्रसंग सांगतो 1 मिनिटामध्ये. मी एका गावामध्ये संध्याकाळी कीर्तन केलं महाराज, आणि कीर्तनामध्ये सवय तुकाराम महाराज की जय, ज्ञानोबा महाराज की जय, आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. आणि प्रत्येकानं म्हणावं. मला कीर्तन संपल्यानंतर एकाने विचारलं की शिवाजी महाराज काय देव आहेत का? म्हणजे तुम्ही तिचा जय जयकार करतो. अरे येड्या, तो कुणाचा असेल तुम्ही ओळखून घ्या. आज आम्ही या धर्ममंडपामध्ये कीर्तन केलं, त्यांची कृपा आहे म्हणलं. ते जर नसते तर आम्ही दुसरं काय तर करत बसलो असतो. असं वेळोवेळी त्या ठिकाणी, कारण वारकरी साहित्य परिषदेमध्ये जे का तुम्ही लोक आहोत, ह्याने दुसरा माळकरी करायचा, त्यानं तिसरा माळकरी, सोमवार, एकादशी, उपवास पाळणा, राखीला दारवंटा, असं सन्मार्गाला लोक लावायचं. हे पण वारकरी साहित्य परिषदेचं काम आहे, तेच महाराजांनी सांगितलं. आणि यानंतर शिंगाडे महाराज 4 शब्द बोलते. ओग नाम त्रिवेणीचा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थवंती, चित्त संप्रदायाचा कसा आहे आचारसंहिता, तसं आपण या ठिकाणी वारकरी साहित्य परिषद ह्या वर्धापन निमित्त जमा झालेले मंडळी आहे. पण मी विचार करतो काय वेळेस काय होतं, उगाच माणूस मत असल्या भानगडीत पडला कशाला का, तर ही मला आवडत नाही अशातला प्रश्न नाही. एक मोठं दुःख म्हणजे मला बोलताना सुद्धा दादानी फोन केला, मी असा वारकरी आहे मला कशाची गरज नाही, आपला नियम चुकला नाही पाहिजे. पौर्णिमा सोडून इकडे येणं म्हणजे आपण अवहेलना केल्यासारखं. दादा म्हणलं काय बी असू द्या पर यावं लागते. मी म्हणलं आता एवढीच बार बरं का की मला अपेक्षाही नाही. कारण का आपण आपल्या नित्यनेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाज. तुम्हाला सांगतो निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म ही केलायचंच कशाला. तुम्ही एवढ्या अंतकरण म्हणा की आपा बोलताना सुद्धा आपाचा सूर ऐकल्यावर मला सुद्धा भ्या वाटते. भानगड कशी आहे तर आपण जर घरी असलो आपल्या आणि आपण घरी असताना जर म्हणलं आई भाकर वाढा तर जवळच्या माणसाला संशय येतो. आणि आई भाकर वाढा म्हणते तेव्हा ह्याची खरी आई नाही. जर एखादं आई भाकर वाढीत का नाही का तू खरी सखी आई आहे, आणि खरी सखी आई हीच आहे. ही इतकं वाटा बोलते पुन्हा तर माझ्याकडून काय चुकलं का, तसं काय नसतं. म्हणून या हिथं काय सांगले तटाची या जाता नाही भाडी बीड. जसं गाढवाच्या मागे गेल्यावर लाथच, तसं आपण जातानाच व्यवस्थित पुढे गेलं की काय संकट येत नाही. म्हणून या ठिकाणी फार अभ्यासू मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि त्यांनी ह्या संघटनेतनं आतापर्यंत ह्या 13 वर्षामध्ये फार मोठ्या प्रगतीपथावर नेलेलं आहे. काय प्रगती केली ह्यातलं मला सांगायचं. प्रत्येक गावात गणेश वारकरी साहित्य परिषदेची संस्था तयार झाली. संस्था तयार झाली त्यावेळेस कसं आहे, लहान मूलसुद्धा मुरीत अडकू द्या त्याला पलीकडे रुपये दाखवले की निघते. ह्याला म्हणतात मॅजिक ऑफ 99. ही 99चं चक्कर आहे. कारण का तुम्हाला आम्ही लहानपणी असताना शाळेत एक खेळ होता. ते खेळ म्हणजे कसा
की त्याला जिलबी रेस बनायची. एक दोर असायचा आणि त्या दोराला असं जिलबीचा येडा बांधायचा आणि पोरानं पळत पळत यायच्यानं अशी उडी मारली ते तोर गेली तर तोंडात यायची. आता ही काय भानगड आहे ही मी बोलू शकत नाही. तसं कसं आहे की यात्रा म्हणले की गर्दी होती. कुणाला काहीतरी अपेक्षेनं जर सांगितलं तर माणूस इथं आहे गाड्या. आता बरीच जण म्हणली महाराज पगारी चालू व्हायचे त्या हिवायच्या. मी म्हणलं तुझं पाकच बंद आहे का? हां एक ह्याच्यात का अनेकाचे अनेक मते रीते पोकळ म्हणलं एक मत नाही. पण ह्यांनी सांगितलं ह्या वारकरी साहित्य परिषदेचा एक उद्देश आहे. आम्ही काहीच न मागण्या अनुचित वडिलांची रीत जाणत जातो. अहो ही संप्रदाय मागणारा नाही देणारा आहे. पर ही संघटना का तयार झाली तर ही जेड्याची संघटना आहे. त्याचा एक आमदार आहे का संघटनेमुळं आपल्याला कुठेतरी ताकदीने बोलता येतं. म्हणून माणसं काय जुनी म्हणायची एक गेलं रडायला आणि 10 गेडी खेळायला. जर तुम्ही 10 माणसं असला तर लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत आहे. अनेक माणसाचं जर मत ते असलं तर समोर मान्य केलं जातं. मग आपल्याला त्या पद्धतीनं काय बोलायचं ह्याची अक्कल नाही. आपल्याला काय माहीत भजनच. आता भजन म्हणल्यानंतर आता जर एखाद्याला म्हणतो तो नित्यनेमाचा वारकरी आहे ते म्हणतो हो आपण वारगी चुकू देत नाही. आनंद आहे. आज कितवा नियम आहे? बाळकिरडा कितवा आहे? वासुदेव कोणचा म्हणला? गवळणी कोणचा म्हणला? मी काय तुमची परीक्षा घ्यायला आलेलो नाही. परंतु ह्याला एक परंपरा आहे आणि असा जो हाडाचा वारकरी आहे त्याला ही गोष्टी नका वाटतात. अशी काय माणसं होती आम्ही येडशेकरच्या फडावरची माणसं ही काहीच न म्हणून ह्या संघटनेनं ह्या वारकरी साहित्य संघटनेचं मी अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक गावामध्ये ही संघटना निर्माण झाल्यामुळं प्रत्येकाला वाटलं भजन केले की आपल्याला विचारते ती काहीतरी होते म्हणून मिठी लावून पडलेली बंधनं चालू झाली. आणि त्यात एक झालं की पुन्हा ह्याने कल्पना दिली हरिपाठ म्हणल्यानं. आम्ही म्हणलं बरं आहे की का चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोलायला चालतं पण कशाला बी खोटं बोलायचं नाही. मी तर आमच्या गावात मला अहो हरिपाठ चालू झाला आणि तुमच्या घराबरोबर हरिपाठ चालू झाला की कायमची त्यांची नोंद असून कायमची पगारी चालू होणार आहे. तुम्हाला पगार कोण देणार आहे? देव देणार आहे. का त्यानं दिलेलं सरत नाही आणि हितल्यानं दिलेलं पुरत नाही. कारण तुम्ही जर घरी मी एक सांगतो तुम्हाला जर घाटा झाला माझं नाव हे समजा घ्या पटून जर तोटा झाला ते मला 20 जोड्यानं मारा. जर तुम्ही घरी हरिपाठ म्हणला लहान लेकरावर संस्कार झालं अहो ते खायचं नाही प्यायचं नाही. आज एवढी अलर्जी आहे घरातल्या घराची माणसाची पंचायत आहे. बाहेरचा येणारा आपल्या कुटुंबातला कसा येईल का सांगता येत नाही. माळकरी झाल्यानंतर त्याच्यावर एक परिणाम होईल चांगलं सुविचार त्याच्यापर्यंत जाईल. म्हणून सर्वांना एवढंच मी विनंती करतो. तर कसं आहे की ह्या निमित्तानं आपण काय करावं तर ही सर्वांची जबाबदारी आहे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला म्हणून एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळविला. म्हणून माझ्याकडून काही शब्द एखादा जर वाकडा तिकडा गेला तर मी पुनश्च सर्वांचं या ठिकाणी माफी मागतो आणि ह्या 2 शब्द मला बोलायला दिले त्याबद्दल सर्वांचा आभार आहे. चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आज आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद करावी. कारण का अनेक संघटना झाल्या. आपल्याला कुणाच्या संघटनेवर टिप्पणी करायची नाही परंतु अनेक संघटना आहेत. पण थोड्या दिवसामध्ये फक्त 13 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं वारकऱ्याची सहकार्य करण्याची काम करण्याची जिद्द ही फक्त वारकरी साहित्य परिषदेमध्ये आहे. आणि या वारकरी साहित्य परिषदेचा 13वा
वर्धापन दिन धाराशिव तालुक्याच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मी आज या टाकळी या ठिकाणी संपन्न झाला आहे. तेव्हा सगळे आमचे तालुका कार्यकारिणी असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष, सचिव व माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या पावलावर पाऊल देऊन चालणाऱ्या माझ्या कन्या लंगडे मॅडम हे महिलाचं नेतृत्व करतात, त्यासुद्धा काम त्यांचंसुद्धा उत्कृष्ट आहे. कारण का आपला हा वर्धापन दिन आधी अध्यक्षांना मी बोललो होतो की जिल्ह्याच्या वतीने एक ठिकाणी कुठेही घ्या. तेव्हा चौरे महाराजांनी मला सुद्धा शब्द दिला होता की ठीक आहे सगळ्याला विचारू. परंतु आपली कार्तिक महिन्याची वारी ही वारकरीची नित्यनेमाची वारी आहे. तेव्हा सगळ्याला जावं लागतं पंढरपूरला. पौर्णिमाला काकडा सोडणे आले. काही आमचे वारकरी आज तालुका संघटनेवर आहेत. आत्ताच बोलले महाराज की त्यांना सुद्धा फोन करून सांगितले की बाबा तुम्ही येवंच लागतंय, कारण तिथं काकडा सोडला काय आणि इथं सुद्धा वारकरीची संघटना की इथं ते तर जमा होऊन जाईल, तुम्ही या म्हणल्यानंतर आमच्या उपाध्यक्ष सुद्धा त्यांच्याबरोबर पंढरपूरहून आले. मला सांगण्याचा उद्देश की थोडा विस्कळीतपणा झाला म्हणता येणार नाही की तोपर्यंत 11 तारखेला ज्यावेळेस चौरे महाराजांनी मला विचारलं की 11 तारखेला आपण कुठं करायचा, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाकीच्या तालुक्याचं मला काय माहीत नाही, परंतु माझ्या धाराशिव तालुक्यामधले बहुसंख्य वारकरी हे नित्यनेमाचे वारकरी आहेत आणि ते पंढरपूरमधून हालत नाही पौर्णिमा झाल्याशिवाय. त्याच्यामुळं धाराशिवला तारीख ही पौर्णिमेच्या नंतर घेऊ म्हणून असं पुन्हा आमचं लंगडे मॅडमचं आमचं ठरलं की 17 तारखेला. परंतु 17 तारखेला परवाच माझ्याकडनं आणखी चौरे महाराजांना तुळजापूरचा भार थोडा दिला. त्यामुळं काय तुळजापूरमध्ये सुद्धा मी काय कार्यक्रम मला अटेंड करायला लागले. म्हणून मी माझ्या धाराशिवचा कार्यक्रम मी अचानक ताबडतोब घ्यायचा हे काल निर्णय हे मी या टाकळीमध्ये येऊन घेतला. मला अनेक जण म्हणत होते की मग आपण आमचे तर वर्धापन दिन करूया, परंतु काही बंधन आहेत, हा इलेक्शन पिरियड आहे, जास्त ओफो करता येत नाही, त्याचा कुठं तर वेगळा अर्थ निघेल म्हणून आपण कुणालाही कुण्या राजकीय पुढाऱ्याला आणायचं नाही. आपल्या स्तरावरच छोटासा कार्यक्रम घ्यायचा हा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मी पहिल्या प्रथमतः तुमचे सगळ्याचे ऋण व्यक्त करतोय. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की एखादा बैल जरी मारका नसला तर त्याला मुंडी जर हलवायची सवय असली तर नौका माणूस गेल्यानंतर त्याच्याजवळ अरे बापरे मारते, अशी एक माझी टिचाच झाली. कारण का आता वाघोली शिंदेवाडी आता नवीन 2 गावं आज उपस्थित आहेत, त्याच्यामुळं मी खास विषय घेतलाय. कारण का एकदा फोन करा तुम्ही मला, त्यावेळेस तुम्हाला काही मला रागवण्याचे शब्द ऐकू येतील, पण दुसऱ्या वेळेस माझा फोन येईल त्यावेळेस मावळकी असेल. कारण का या संस्थेमध्ये काम करत असताना मला अनेक अनुभव आले, तेवढ्या अनुभवाचा मी पाडा या ठिकाणी वाचत नाही. पण मी जर सगळ्यालाच नम्रता घेऊन घेत गेलो तर मी पुढं पाऊल टाकू शकत नाही, याचा मला आत्मविश्वास आला. म्हणून मला काही वेळेला सुद्धा शब्दप्रयोग करावे लागतात आणि मी तो शब्दप्रयोग करत असतो. इतर न बोलता मी वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 4 वर्ष काम करत असताना या धाराशिव तालुक्यामध्ये
जिल्ह्याचं तर चौरे महाराजांनी सांगितलं, पण तालुक्याचं काम करत असताना 5,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला शासनाचं मंजूर झालं. त्याच्यामध्ये स्वाभिमानानं मला सांगावं असं वाटतंय की माझ्या धाराशिव तालुक्याला 300 लोकांना मिळाले आणि 300 लोक बाकीच्या 6 तालुक्यातले. 418 लोकांचे पगार चालू केली, मानधन चालू केलं. त्याच्यामध्ये धाराशिव तालुक्याचा नंबर अग्रेसर आहे. साहित्य वाटपाचं काम चालू झालं, कारण का वारकरी साहित्य परिषदेने शब्द दिला होता की ज्या ठिकाणी गाव असेल तिथं शाखा स्थापन करू, जिथं झोपडे असेल तिथं शाखा स्थापन करू, आणि ज्या ठिकाणी साहित्य लागणार आहे, कारण का भजन हे करायचं म्हणलं तर साहित्य लागतं, गोरगरिबाला घेणं शक्य नाही. म्हणून वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून हे साहित्य देण्याची योजना आखली. चाहे आम्ही कुणाच्याही पाया पडू, कुठूनही आणू, परंतु तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी हे साहित्य मात्र नक्कीच पुरवू. या ठिकाणी मी आणखी आवर्जून उल्लेख करतो. मला नेहमी लंगडे मला म्हणत असतात की आप्पा तुम्ही बोलूच नका. मला सांगायचंय की मी जेवढ्या शाखा स्थापन केलेल्या आहेत तेवढ्या शाखेला मात्र मी साहित्य पुरविणारच. कधी पुरवीन सांगता येत नाही, परंतु नक्की आहे मी माझ्या हाताने जेवढ्या शाखा झाल्यात तेवढ्या शाखेला मात्र हे साहित्य नक्कीच पुरविणार आहे. आणि ते साहित्य पुरवित असताना मला सुद्धा कुठं तर डेंग्या द्यावा लागतो, माझ्या संगत कुठं पाठिंबा लागतो. त्यामुळं मला माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये माझी जी 13 लोकांची बॉडी आहे ते 13 लोक सुद्धा मी फोन केल्यावर येतात, परंतु काही जणांना फोन केल्यानंतर ऐकू येत नाही, काही जणांना फोन केल्यानंतर ते कळत नसेल. अशी बरीचशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तो त्यांचाही दोष नाही आणि माझाही दोष नाही. कारण का मी एक बार फोन लावलो की मला पुढं फोन विचारला होतं, एखाद्या वेळेस मला विसंगती होऊ शकते, तो माझ्या बुद्धीचा प्रकार असू शकेल, परंतु मी कुणावरही चाहे अनेक जणांना अनेक मी माध्यमातून बोललो असेल, ते बोललं असेल तर फक्त वारकरी संघटनेच्या बाबतीत बोललं असेल. मग चौरे महाराजांनी सांगितलं की आमचं काही इथं कुणाचा बांधायला बांधाय काय, काही नाही. विचाराची देवाणघेवाण आहे आणि चांगल्या सत्मार्गाला आपणाला जाण्यासाठी कोणाचे विचार योग्य आहेत तेच विचार आपणाला घेऊन त्या विचाराच्या वाटेने पुढं निघायचं. तेव्हा मी या ठिकाणी जास्त न बोलता मला आणखी थोडं स्वाभिमान येतोय की मगाशी बोलले वारकरी साहित्य परिषदेचा 13वा वर्धापन दिनाने एवढीच माणसं का. मग आमचे बायस महाराजांनी सांगितलं ते लोहारा उमरगा तालुक्यामध्ये गेले होते कार्यक्रमाला 500. अहो महाराज मी माझ्या कीर्तनाला 500 गोळा करू शकतो महिला, मी कोणाला निंदित नाही, पण आमची सुद्धा कॅपॅसिटी त्याच्या पुढे आहे. पण आजचा हा तो टाइम नव्हता, त्याच्यामुळं माणसं मला गोळा करता आली नाहीत. महाराज बऱ्याच जणांचे मला फोन सुद्धा होते की आपा आम्ही येऊ का. मी सांगितलं कार्यक्रम हा लिमिट आहे, त्याला काही बंधन आहेत. मी फक्त 2-3च गावं सांगितली ती, त्याच्यामुळे हा कार्यक्रम छोटासा होणार आहे. तरी आणखीच महाराजांनी सांगितले की जर पुढला कार्यक्रम करण्याची वेळ आली तर महाराजांनी पुढं तालुका वाईज सांगितला, आम्ही तालुका वाईज करायला तयार आहोत. जिल्ह्याचा म्हणलं जिल्ह्याचा एकत्रित करायला तयार आहोत. पण तुम्ही आम्हाला कृपया माणसं कमी आहेत असं म्हणू नका. जिल्ह्याचं करायचं आपा. अहो जिल्ह्याचा सुद्धा करेन, शब्द आहे आप्पाचा केलं जाणार नाही. हा पण हे बोलतोय मी कशाच्या जेवावर, ह्या सगळ्याच्या जेवावर बोलतोय. हा खेळ एकट्याचा नाही. तेव्हा परवा सुद्धा आमचं मुंबईला वारकरी साहित्य परिषदेची मीटिंग झाली.
चौरे महाराजांनी सांगायची विसरच असेल, पण मी सांगतो की प्रत्येक जिल्ह्याचे पुरुष अध्यक्ष, महिला अध्यक्ष, महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष या सगळ्याची मीटिंग होती. सगळ्याचा पाठपुरावा आपण पाहिला. सगळ्यांनी आपल्या आपल्या कर्तव्याची जाण 2 मिनिटांमध्ये व्यक्त केली. पण महाराज, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं कार्य जसं आहे तसं महाराष्ट्रात कुठं नाही. कारण महाराजांनी काय केलं, आमच्या मोप काकाजीच्या सान्निध्यात आहेत की माझा जिल्हाध्यक्ष एक राष्ट्रीय अध्यक्षाजवळ आहे. पण तिथं सुद्धा बोलण्याची जी काय पकड राहायला पाहिजे होती, असं एक चौरे महाराज तिथं बोलतील असं वाटलं, परंतु चौरे महाराजांनी काय बोललं नाही. सगळ्याला नाही दिला होता. महाराजाची भूमिका माहिती आहे तुम्हाला. त्या ठिकाणी फक्त पुन्हा सगळ्याचा नंबर मी म्हणलं बाबा मला तर कशाला लावतो, पण सगळेजण म्हणले नाही आपा तुम्हीच बोला. मग आपा बोलत बोलत जरा सरकत आहे बे, असू द्या. म्हणूनच तुम्हाला बोलावं. पण मला सांगायचं मतलब एवढंच आहे, विषय माझा इथं आहे की चौरे महाराजाला सुद्धा मी विनंती करणार आहे की 2 बैलगाडीची चाकं जरी 2 समान असली तरच गाडी पुढे जाणार आहे, हे कुणी मान्य करावं लागेल ना. काही एका गाडीच्या चाकावर कुणी नेली गाडी पुढं, दाखवा, त्याचा आपण सत्कार करू. नाही करणार. 2 गाडीची चाकं समान लागतात. पण धाराशिव जिल्ह्याला काय झालंय माहित नाही, एक चाडीचं चाक जरा खराबच निघाले. अरे कुणी बोलायचं, बोलणारा पठ्ठ्या आहे फक्त, बीडबाड कुणाची राखत नाही. तेव्हा मी या माध्यमातनं चौरे महाराजाला आणखी विनंती तुमच्या समक्ष करतोय की जिल्ह्याचं दुसरं चाक सुद्धा तुम्ही ताबडतोब बदला. माझा आग्रह नाही, यांना करा त्यांना करा असं मी म्हणणार नाही. आणि करायचंच असेल, लांब जायची गरज नाही. आमच्या धाराशिवच्या लंगडी मॅडम आहेतच. किंवा त्यांना रसद देता येत. कारण का मी परवा म्हणलो होतो महाराजांना की लंगडी मॅडमची करा, तर आपा काकाची म्हणली की नाही, आपाची आणि लंगडी मॅडमची जोड चांगली लागली आहे. आता आमचीच गाडी कुठवर म्हातारी करायची कळत नाही. गाडी जरा आमची पुढं पळू द्या जरा. असो, तेव्हा मी वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना अनेक आपल्याला खड्डे पार करून पुढं जायचं आहे. कारण जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण का आपणाला ह्या प्रपंच रूपातून आपणाला परमेश्वराची प्रार्थना करून परमेश्वराला सहाय्य करायचंय, तर त्यासाठी आपल्याला प्रपंच करत असताना आपल्याला परमात्मा सुद्धा करायचंय. ते करायला शिकविणारी म्हणजे ही वारकरी साहित्य परिषद आहे. तेव्हा सगळ्यांनी हरिपाठ नित्यनेमाचा राहिला. आपण शेतकरी वर्ग आहोत, आपल्याला दररोज करता नाही आला तरी सोमवार असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल, असं कोणत्याही वारी परंतु हरिपाठ करत जा. आणि त्याच्यानंतर एक दिवस असाच आपला महिलाचा, बायस महाराजांनी सांगितल्यामध्ये 500 बाया बघितल्या. बायस महाराजाला 1000च बाया आणून हरिपाठ करून दाखवू आपण. तेव्हा या ठिकाणी मी अभिवचन देतोय आणि जास्त न बोलता या ठिकाणी माझ्या धाराशिव तालुक्याला, कारण का आम्ही परवा जिल्हाध्यक्षाला, मग गावात आल्यानंतर आमच्या इथली काही धाराशिव तालुक्याची म्हणाली की आपण तुम्हाला दिली ना, आम्हाला का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मी माझ्या वतीनं, धाराशिव तालुक्याच्या वतीनं, आमच्या धाराशिव तालुक्याच्या कार्यकारिणीला आयडेंटिटी कार्ड सपूत चौरे महाराजाच्या हस्ते करतोय. तेव्हा
या ठिकाणी सगळ्याला प्रमाणपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे. तेव्हा मी पुन्हा आणखी एक वेळेस विनंती करतो की ज्या वेळेस आमचा फोन येईल त्यावेळेस संघटनेच्या काही कामानिमित्तानंच मी बोलवून त्यावेळेस सगळ्यांनी एकोपानं यावं आणि अशीच साथ द्यावी या असं मी या ठिकाणी विनंती करून याच ठिकाणी थांबतो. जे कळांची वेकटी साडू तया सत्कर्मलधी वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वास धर्म सूर्य पाहू जो देवांची तो ते राहो प्राणियात वर्षात सगळा मंगळी ईश्वर निष्ठांची माझी आळी अनवर्त भूमंडळी भेटू तया होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णवा पियुषाचे चंद्रमय जे आलांछना मारतंड हे तापहीन ते सर्वही सदा सज्जना सोयी किंबोना सर्व सुखी पूर्ण होई लोकी बली जोरारी पृखे अखंडित आणि ग्रंथ उपजले विशेष लोके द्रष्टा द्रष्टव्ये होवावे हे ते मरे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुख्यालारा येणे वरे ज्ञान देवो सुख्यालारा येणे वरे ज्ञान देवो सुख्यालारा तथा कुंडली गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्य